वापरला जातो की अर्बन नक्षल. अर्बन नक्षल ही माणसं कोण आहेत हे एकदा सरकारने याची व्याख्या ठरवायला हवी. 1, 2, 3 हे जर गुणधर्म दिसले तर त्या व्यक्तीला अर्बन नक्षल असं ठरवावं. सरकारला विरोध, सरकारी भूमिकेला विरोध, सरकारच्या आर्थिक धोरणं, सामाजिक धोरणांमधल्या त्रुटी दाखवण्याला विरोध, त्रुटी दाखवून देणं म्हणजे जर अर्बन नक्षल असेल तर तसे खूप जण असू शकतील. ते विरोधकांचं कामच हे आहे की सरकारच्या धोरणांचा जो काही एक कमतरतेचा भाग असेल तो दाखवून देणं. अशा वेळेला या अर्बन नक्षल लोकांना रोखण्यासाठी म्हणून हा जो कायदा असेल तर त्याची अपयशाची हमी निश्चितपणे देता येऊ शकते आणि एखाद्या विचारधारेचं समर्थन म्हणजे गुन्हा नाही अशा स्वरूपाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दिलेला आहे. त्या विचारधारेच्या समर्थनाची परिणती जोपर्यंत थेट गुन्ह्यामध्ये किंवा हिंसाचारात होत नाही तोपर्यंत एखादी विचारधारा म्हणून त्याच्यावरती कारवाई करता येणं हे अवघड आहे. हे सर्वोच्च न्यायालयाचे केदारनाथ वगैरे त्या प्रकरणामध्ये स्पष्ट झालेलं आहे.